ज्या वेळेला ह्याच्याबद्दलची खदखद वाढली आणि मग राहुल गांधी असू देत, खरगे असू देत, ह्यांनी हा मुद्दा महाराष्ट्रात काढला तेव्हा लक्षात आलं की ह्याचा कदाचित कापसासारखा इम्पॅक्ट येऊ शकतो आणि म्हणून भाजपनी तो इम्पॅक्ट टाळण्यासाठी लगेचच त्याच्यावर अनाउन्समेंट केली. आपण बघितलं पंतप्रधानांनी स्वतः त्यात अनाउन्समेंट केली, मुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घातलं. त्यामुळे जसं लोकसभेतून धडा शिकले तसा कदाचित कापसातूनही धडा शिकले आणि मग उशिरा का होईना आपण बघितलं की शेतकऱ्यांचा मुद्दा फायनली महाराष्ट्रात दोन्ही बाजूंकडून मांडला गेला. ठीक आहे, आपण तत्पूर्वी ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येत आहेत त्या देखील पाहूया. वांद्रे पूर्व मधनं आता वरुण सरदेसाई हे आघाडीवर गेल्याचं दिसतंय. काही ज्या मतमोजणीच्या फेऱ्या होत्या त्या फेऱ्यांआधी आपण बघितलं तर ते पिछाडीवर पडलेले होते, पण आता ते आघाडीवर आहेत. तर नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाण पिछाडीवर आहेत, संतुकराव हंबर्डे आघाडीवर असल्याचं आपण पाहतो. नांदेड पोटनिवडणुकीची ही ब्रेकिंग न्यूज. रवींद्र चव्हाण हे पिछाडीवर पडलेले आहेत, त्यामुळे इथं सुद्धा एक मोठा निकाल लागू शकतो असं सध्या तरी दिसतंय. पोटनिवडणुकीत नांदेड लोकसभेच्या संतुक हंबर्डे हे आघाडीवर असल्याचं दिसतंय. तिकडे दिल्लीमध्ये भाजप